नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट समोर आलेले आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 8व्या हप्त्याच्या निधीची तरतूद करण्यात आलेली असून हा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार, यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे आणि किती रुपयांचा निधी हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे, ही संपूर्ण अपडेट्स जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट्स। कारण अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी जवळपास 1774 कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे। तर डिसेंबर 2025 मध्ये कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून राज्य शासनाकडे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली होती आणि याच पार्श्वभूमीवरती हा 1774 कोटींचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठीची मंजुरी आता देण्यात आलेली आहे। आणि यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांना जे की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना कुठेतरी दिलासा मिळतोय। मित्रांनो, आता राज्यात पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता हा वितरित केला जात असताना जे शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत किंवा ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता वितरित करण्यात आला, तेच शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठीही पात्र असणार आहेत। म्हणजे यामध्ये राज्यातील जवळपास 90,42,241 शेतकरी बांधवांना हा हप्ता वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, राज्यातील 90,42,241 शेतकरी बांधवांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता भेटला होता आणि त्याच शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही 8वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। आणि यासाठीच म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास 1774 कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आला आहे। यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित होण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर ही अपडेट्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर लवकरच आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख ही राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून डिक्लेअर केली जाईल आणि लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्येही हा हप्ता वितरित केला जाईल। एकंदरीत आपण जर आत्तापर्यंत आलेल्या अपडेट्सचा विचार केला तर मित्रांनो, जसं की नमोच्या 8व्या हप्त्यासाठी खूप विलंब झालेला आहे, त्या तुलनेमध्ये येणाऱ्या 9व्या हप्त्याच्या वाटपामध्ये एवढा विलंब केला जाणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, अपडेट्स कशी वाटली आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।